नमस्कार. चला तर आज बनवूया खरपूस भाकरीबरोबर खायला मस्त अशी झणझणीत लसणाची चटणी. तर चला आपण तयारी करूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य कोथिंबीर, लसूण आणि मसाल्याच्या डब्यातलं साहित्य लागणार आहे. तर मी लसणाचे 3 गड्डे घेतलेत, ते सोलून घेते. तर 3 लसणाचे गड्डे सोलून घेतलेत, एका वाटीमध्ये सोलून ठेवले. आता पहिल्यांदा गॅस पेटवूया. नंतर त्यावर पॅन ठेवूया. आता त्यामध्ये तेल ओतते मी. तेल गरम होते तोच तर आपण दुसरी तयारी करूया. तर बारीक गॅस केला आहे. तर तव्यामध्ये मी लसणाची चटणी बनवणार आहे. तर लसूण त्यात टाकलं आहे तव्यामध्ये. आता आपण याला ग्लासने असं चांगलं बारीक करून घेऊया. तर चांगलं असं बारीक करून घ्यायचं, चांगलं घासून. तर मस्त असं बारीक झालं आहे. तर मी ग्लासने बारीक करून घेतले. तुम्ही खलबत्त्यात पण करू शकता. तर मस्त असं बारीक झालं आहे. आता एका ठिकाणी गोळा करते. आता ह्यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे. तर पहिल्यांदा मी सगळं चवीपुरतं घालायचं. तर 2 चमचे लाल चटणी घातली छोटे. चवीपुरतं मीठ घालूया. नंतर त्यामध्ये गरम मसाला. तेल गरम झालं, मी गॅस बंद केला आहे. आता आपण तेलामध्ये पहिलं जिरे टाकूया, नंतर तीळ टाकूया. तर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि त्यात ते तडका घालूया लसणाच्या ह्याच्यावर. तर तडका घातला आहे. आता हे चमच्याने सगळं चांगलं मिक्स करून घेते मी. तरी मस्त लागते खाताना, तोंडी लावायला चटणी. तर चांगली मिक्स करून झाली. कलर पण छान असा आला आहे. तव्यात बनवल्यामुळे ह्याच्यात छानशी चव येते. तर मी हे वाटीत काढून घेते सगळी. ते लसणाची चटणी वाटीत काढून झाली आहे. तर मस्त अशी लसणाची चटणी तयार झाली. आता ह्याच्याबरोबर खायला आपण मस्त अशी खरपूस भाकरी बनवूया. आता मी एक भाकरी करून घेते. तर मस्त अशी भाकरी थापून झाली. गॅसवर तवा ठेवला आहे. तवा पण गरम झाले. भाकरी त्यावर टाकते. आता पाणी लावून मस्त अशी खरपूस त्यावरती भाकरी भाजून घेते. आता पलटूया. नंतर चांगली भाजून घेऊया. तर मस्त अशी खरपूस भाकरी भाजून झाली. आता ताटात ठेवते. आता ह्याच्यावर खायला आपल्याला मस्त अशी लसणाची चटणी घालूया. तर झणझणीत लसणाची चटणी, खरपूस भाकरी आणि त्याच्यावर तोंडी लावायला भाजलेल्या शेंगा कडेला ठेवूया. तर आता मी टेस्ट करून बघते कशी झाली ती चटणी. तर भाकरीचा एक तुकडा घेऊया आणि चटणीवर खाऊया. त्याच्यावर शेंगदाणे खायचे. तर मस्त झाले. तुम्ही नक्की अशी ट्राय करून पहा. आवडलं तर लाईक